चला सुरुवात करूयात. बोर्डवरती क्वेश्चन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय चेक करा. In the orange garden of Mr. Madhusudan, there are 150 orange trees. मधुसूदन यांची संत्र्याची बाग आहे. ती काच लावतो का बाळ? त्या संत्र्याच्या बागेत एकूण किती झाडं आहेत म्हणे? 150. पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो. वाक्य काय पाहिलं का? द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो, प्रत्येक आडव्या रांगेतली झाडं इज 5 मोर म्हटलंय. ही 5 ने जास्त आहेत दॅन दॅट इन ईच कॉलम. कॉलम म्हणजे उभ्या रांगा. उभ्या रांगेतली झाडं आणि आडव्या रांगेतली झाडं ही एकमेकांपेक्षा कितीने जास्त आहेत? 5 ने जास्त आहेत. तर आपल्याला आडव्या आणि उभ्या रांगेत किती झाडं आहेत असं आपल्याला विचारलंय. त्याच्यासाठी ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. काल शिकवल्याप्रमाणे आधी आपल्याला मानून घ्यावं लागेल काहीतरी, बरोबर की नाही? मग आता आपण आधी काय करूयात, प्रश्नात दिलेलं वाक्य आहे ते आधी लिहून काढूयात. तुम्ही आज माझ्या बरोबर सायमल्टेनियसली घेतायत. तुम्ही आधी हे सेंटेन्स रिपीट करतायत. हे वाला हे पहा, हे याला आपण प्रश्नातली माहिती म्हणतो. हे पहा, प्रश्नातली माहिती कुठली कुठली रिपीट करायची आहे तुम्हाला रिपीट करायची आहे प्रश्नातली माहिती या पद्धतीने. ही दिसतेय का तुम्हाला या ठिकाणी? द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम. सापडलं का वाक्य? हे वाक्य वहीत लिहायला घ्या. मराठीवाल्यांनी हे वाक्य वहीत लिहायला घ्या. उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा, इथून आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. सापडलं का वाक्य अंडरलाईन केलेलं? हे वाक्य लिहायला घ्या आडव्या रांगेपासून इथपर्यंत. चला एवढं वाक्य सगळ्यांनी कंप्लीट करा. चला, याला आपण काय म्हणणार? प्रश्नातली माहिती लिहून काढणे. आधी प्रश्नातली माहिती लिहून काढा, मग पुढच्या पार्टला जाता येईल. आधी प्रश्नातली माहिती लिहून काढा. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो, ते वाक्य. आधी ही प्रश्नातली माहिती पूर्ण करा. आधी ते जे तुम्ही वाक्य आता मी सांगितलं अंडरलाईन केलेलं, ते वाक्य आधी लिहून काढायचंय. लिहून काढा. चला, झालं लिहून काढलं वाक्य? वाक्याचा अर्थ काय होतो? वाक्याचा अर्थ असा आहे, आडव्या रांगेतील झाडांची संख्या. विचार करा, आडवी रांगा आणि उभ्या रांगा, म्हणजे अशा आडव्या आहेत आणि अशा काही उभ्या आहेत, बरोबर? आडव्या रांगेतील झाडांची संख्या ही उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? म्हणजे आडव्या रांगेतील संख्या जास्त आहे का कमी आहे? नाही, जास्त आहे. वाक्यच काय आहे? द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर. इंग्लिश मध्ये रो मधली संख्या 5 ने जास्त आहे. म्हणजे कशात झाडं जास्त आहेत? रो मध्ये का कॉलम मध्ये? रो मध्ये. दिलं पण आहे पा इथे वाक्य, तुम्हाला सापडलं का? हे पा इंग्लिश मध्ये दिलं इन ईच रो. हे पा बोर्ड वरती पण टिकआउट करून दिलेली आहे, तुम्ही जर पाहिलं तर. सापडलं का कुलकर्णी? हे पा, हे इथे हे सापडलं का तुला? इथून तर एवढं वाक्य लिहायचंय. हा, लिहिलं? बरं, आता इथे काय दिलंय? रो मधली संख्या काय? मोर. सापडला का शब्द? कुठली संख्या जास्त आहे? रो मधली. मराठीत दिलंय आडव्या रांगेतील झाडांची संख्या ही 5 ने काय अधिक आहे. म्हणजे कशात झाडं जास्त आहेत? रो मध्ये का कॉलम मध्ये? रो मध्ये जास्त आहेत आणि कॉलम मध्ये कमी आहेत. मग आपण काय करूयात पुढच्या ओळीमध्ये? इथे सपोज करू. सपोज नंबर ऑफ ट्रीज in
each column in each column बरोबर x. आणि इथे दिलं पण आहे ही जी ऍक्टिव्हिटी आहे या ऍक्टिव्हिटीत पाहिलं का कोणाला x मानाला सांगितलंय त्यांनी कॉलमला सापडलं का बोर्डवरती लक्ष द्या कोणाला x मानाला लावलंय उभ्या रांगेतील झाडांना x मानाला लावलंय सापडलं का आणि म्हणून मराठीमध्ये वाक्य असणार आहे ज्यांचं मराठी आहे त्यांच्यासाठी समजा उभ्या रांगेतील झाडांची संख्या x मान बरोबर ना तिथे वाक्य दिलं पण आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन अरे मग कॉलम मधली संख्या ही किती आहे x मानली आडव्या रांगेतली संख्या कितीने जास्त आहे म्हणजे +5 का -5 म्हणजे ही जी ऍक्टिव्हिटी आहे नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो ही किती येईल x+5 इथे येईल x+5 हे लक्षात आलं का एकूण झाडं किती आहेत 150 एकूण झाडं किती आहेत 150 मग therefore number of trees in each column in each row बरोबर x+5 मराठीत आडव्या रांगेतील झाडांची संख्या आडव्या रांगेतील झाडांची संख्या ही किती मानली आपण x+5 एकूण झाडं किती आहेत 150 विचार करा एक उदाहरण घेऊ आडव्या रांगेत 5 मुलं आहेत असे 1 2 3 4 5 आणि अशा उभ्या 3 रांगा आहेत 1 2 3 म्हणजे उभे 3 मुलं आहेत आणि आडवे 5 मुलं आहेत तर एकूण किती मुलं असतील आडवे 5 1 2 3 4 5 आणि असे उभे 3 आहेत तर 15 अरे आता याच हॉलचं घे ना या हॉलमध्ये किती आडव्या रांगा आहेत 1 2 3 आणि उभे किती बेंचेस टाकलेत मी 5 एकूण किती बेंच झाले 15 ना म्हणजे आपण काय करतो रो इंटू कॉलम केलं की एकूण संख्या मिळते ना आपल्याला आडवे आणि उभ्याचा गुणाकार करायचा म्हणजे एकूण संख्या मिळते ना हो का नाही मग हे कसं करणार मग therefore आडव्या रांगेत किती झाडं आहेत x उभ्या रांगेत किती झाडं आहेत सॉरी उभ्या रांगेत x आणि आडव्या रांगेत किती मानली आपण x+5 या दोघांचं उत्तर किती आहे 150 करेक्ट की नाही हो का नाही मग आता हे सॉल्व्ह करून टाकूयात मग therefore x ने x ला गुणलं x², x ने 5 ला गुणलं 5x हा प्लस आहे इकडे येऊन काय होईल =0 हे कळालं का म्हणजे ही जी ऍक्टिव्हिटी आहे फ्रेम क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण तयार करा केलं आपण वर्ग समीकरण तयार आता कोणाची किंमत विचारली आहे x ची हे कसं सोडवायचं हे काल शिकलोय आपण 150 चे असे फॅक्टर करायचे की त्याची वजाबाकी ही किती आली पाहिजे 5 अशा दोन संख्या सांगा की ज्यांचा गुणाकार 150 आहे आणि वजाबाकी पण 5 आहे 15 10 150 म्हणजे इथे 15 आणि इथे 10 ही जी मोठी संख्या आहे त्याला कोणाचं चिन्ह द्यायचं मधल्याचं हा प्लस आहे तर हा मायनस येईल बरोबर ना मग therefore x² प्लस 15x मायनस 10x मायनस 150 बरोबर 0 ही एक जोडी आणि ही एक जोडी पहिल्या जोडीतून कॉमन निघेल x म्हणजे इथे उरेल x+15 आपलं असं ठरलंय हा ब्रॅकेट ऍज इट इज रिपीट करायचा आहे आणि तिसऱ्या संख्येला कंपेअर करायचं आहे ही जी तिसरी संख्या आहे त्याच्यात आणि याच्यात एक्स्ट्रा काय -10 एक्स्ट्रा आहे करे इथे काय होता फक्त x इथे काय होता -10x एक्स्ट्रा काय -10 म्हणजे कॉमन काढला -10 म्हणजे उत्तर काय आलं x+15 पहिल्या ब्रॅकेट मध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x - 10 = 0 करेक्ट ना therefore x+15 बरोबर 0 और मराठीत किंवा लिहायचं x - 10 बरोबर 0 हा प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होईल हा मायनस आहे तिकडे जाऊन प्लस होईल
अँड देअरफॉर x बरोबर -15 और x बरोबर 10. पण x काय रे? आपण सुरुवातीला काय मानलं? x बरोबर काय? झाडांची संख्या. झाडांची संख्या कधी निगेटिव्ह असते का? नाही. झाडांची संख्या कमीत कमी 0 किंवा शून्यापेक्षा अधिक असते. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, -15 उत्तर पॉसिबल आहे का? नाही. म्हणजे उत्तर किती असेल आपलं? 10. मग तसं मेन्शन करावं लागेल की झाडांची संख्या येते. काय वाक्य टाकाल? कोण सांगेल मला वाक्य? सांगतो बिरार. -15 का नाही घ्यायचं? काय सांगितलं मी इतक्यात? मी रोज काय शिकवतो? जे आपण विचार करतो तेच वाक्याच्या रूपात मांडायचे. बरोबर की नाही? नाही, तसं नाही. x ही झाडांची संख्या आहे, म्हणून x कॅनॉट बी इक्वल टू -15. कळलं का? मराठीत इंग्लिश मध्ये काय लिहाल? x इज नंबर ऑफ ट्रीज अँड देअरफॉर x कॅनॉट बी इक्वल टू -15. वाक्य आपण मराठीत काय म्हटलं? मी काय शिकवलं तुम्हाला? x ही झाडांची संख्या आहे आणि म्हणून x निगेटिव्ह असू शकतो का? मग हेच तिथे मांडायचंय. हे जे आपण शिकलो ना, हेच तिथे मांडायचंय. कळालं का? म्हणजे नागपुरे वाक्य काय सांगशील तू इंग्लिश मध्ये? हे लिहायचं पा बोर्डवरच. x बरोबर काय? नंबर ऑफ ट्रीज. देअरफॉर x कॅनॉट बी इक्वल टू -15. म्हणजे इथे ते वाक्य टाकणार आणि मग तुम्ही म्हणणार देअरफॉर x कॅनॉट बी इक्वल टू -15. मराठीत काय लिहाल? x ही उभ्या रांगेतील झाडांची संख्या आहे आणि म्हणून x हा -15 असेल का? देअरफॉर x बरोबर किती? 10. कळालं का? म्हणजे ही जी ऍक्टिव्हिटी होती, या ऍक्टिव्हिटीत x ची किंमत किती आली? 10 आली. बरोबर की नाही? मग देअरफॉर माझ्याकडे जागा नाहीये म्हणून मी इथे मेन्शन करतोय, जागा नसल्यामुळे. देअरफॉर नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम बरोबर 10. हो का नाही? मराठीत काय लिहाल? उभ्या रांगेतील झाडांची संख्या 10 आहे आणि म्हणून आडव्या रांगेतील झाडांची संख्या किती असेल? 15. नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो बरोबर किती असणार आहे? 15. म्हणजे इथे उत्तर येईल 10 आणि इथे उत्तर येईल 15. कन्सेप्ट लक्षात आली का? नक्की उत्तर चेक करा मागे, बरोबर आहे का? बरोबर आहे. हे पहा, वहीमध्ये काय काय लिहाल? वहीमध्ये आधी मी सोडवून दिलेलं उदाहरण. मी उदाहरण सोडवून दिल्यानंतर ही जी ऍक्टिव्हिटी पुस्तकात गेलेली होती, ही ऍक्टिव्हिटी पण काढून घ्याल बरं का. ही ऍक्टिव्हिटी पण काढून घ्याल. मराठीवाल्यांनी मराठीतली वाक्य लिहाल, इंग्लिशवाल्यांनी इंग्लिश मधली वाक्य लिहाल. आणि मी पुन्हा एकदा सांगेल, तुमची जी आजपर्यंतची अडचण होती, बहुतेक लोकांना जे आधी होते त्यांना लक्षात आलेली असावी 8वी 9वीला. जे यावर्षी आले त्यांना मी पुन्हा एकदा तेच सांगेल. उत्तर कसं लिहायचं? तर काहीच नसतं. आपल्या मनातले विचार उत्तरात मांडायचे असतात. आणि हेच सेम वाक्य अप्लाय होतं इतर विषयांमध्ये पण, मराठीत पण, इतिहासात पण, भूगोलात पण. आपल्याला जी कन्सेप्ट माहिती आहे ना, तीच कन्सेप्ट आपल्या भाषेमध्ये मांडून पाहिजे, हे लक्षात ठेवा. घरी प्रयत्न करा जरा या गोष्टीचा. सुरुवात करा उत्तर लिहायला. काय क्वेश्चन आहे पण? क्वेश्चन नंबर 4 बोर्डवरती दिलेला आहे. वाक्यरचना चेक करा बोर्डवरती. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स. मराठीत दिलंय विवेक हा किशोर पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे म्हणे. कोण कोणापेक्षा मोठा आहे? विवेक हा किशोर पेक्षा मोठा आहे. म्हणजे छोटा कोण आहे? किशोर. बरोबर की नाही? मग चला आधी वाक्य लिहून काढायचं. आपलं काय ठरलं? आधी वाक्य लिहून काढायचं. कुठलं वाक्य लिहाल कुलथे? आधी प्रश्नातली माहिती आहे ना? हे वाक्य लिहून काढायचं. कुठलं? हे हा बरोबर, हुशार. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स. चला हे वाक्य लिहा. चला आधी. विवेक हा किशोर पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. हे वाक्य लिहून काढा तिथे. विवेक हा त्याच्यापेक्षा इतक्या वर्षांनी मोठा आहे. हे वाक्य हे इथे. विवेक हा किशोर पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. हे वाक्य लिहून काढा आधी.
विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. इंग्लिशमध्ये मराठीत आहेल्या तिथे असून शब्द आलेला आहे, त्याच्याऐवजी आहे शब्द टाकायचा आहे आपल्याला. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे हे वाक्य असेल. सापडलं का? बर, मग आता कोणाच्या वयाला एक्स मानाल? छोटा कोण आहे त्याच्यात? किशोर, बरोबर की नाही? मग चला पुढच्या ओळीमध्ये लिहा सपोज. पुढच्या ओळीमध्ये लिहा सपोज किशोर एज इज एक्स इयर्स. सपोज किशोर्स एज बरोबर एक्स इयर्स. मराठीत किशोरचे वय एक्स वर्षे मानू. किशोरचे वय बरोबर एक्स वर्ष. अरे विवेक त्याच्यापेक्षा किती वर्षांनी मोठा आहे? मग विवेकचं वय किती असेल? याचा एक्स आहे तर त्याचं वय किती असेल? एक्स प्लस 5. हुशार रसिका. मग पुढच्या ओळीतल्या देअरफॉर म्हणून विवेकचे वय, विवेक्स एज बरोबर एक्स प्लस 5 इयर्स. मराठीत विवेकचे वय, विवेकचे वय बरोबर एक्स अधिक 5 वर्षे. एक्स अधिक 5 वर्ष. कळालं का? नक्की. आता प्रश्नातली दुसरी कंडिशन. आता प्रश्नातली दुसरी कंडिशन लिहायची. काय कंडिशन होती प्रश्नातली दुसरी? पहा बरं का. प्रश्नातली दुसरी कंडिशन इथे, द सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ देअर एज इज 1/6. मराठीत दिलंय त्यांच्या वयाच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे. सापडलं का वाक्य? चला रिपीट करा हे वाक्य. हे लिहून काढा वाक्य. इथे आता हे वाक्य लिहावं लागेल की नाही? आपण कसं करतो? प्रश्नातली माहिती हळूहळू लिहित जातो. चला आता हे वाक्य लिहून काढा. त्यांच्या वयाच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे. सापडलं का वाक्य पुस्तकात? लिहा चला. इंग्लिश मध्ये हे वाक्य लिहायचंय, द सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ देअर एज इज 1/6. सापडलं का? बोर्डवरती आहे वाक्य. द सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ देअर एज इज 1/6. त्यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे. समजलं रे? गुणाकार व्यस्त म्हणजे काय? उलट. ती संख्या उलटी करून लिहायची. उलटी करून लिहायची म्हणजे हे असं 1/x प्लस 1/x प्लस 5 इज इक्वल टू 1/6. याला काय म्हणतात? रेसिप्रोकल, गुणाकार व्यस्त. म्हणजे ती संख्या कशी करायची? उलटी. कुठे टाकायची? छेदात, डिनॉमिनेटर मध्ये. कळालं का? चला कोण सांगेल मला आता हे कसं सोडवायचं? शिकलोय आपण. तुमची आयडिया, हे उदाहरण कसं सोडवायचं? आधी काय करावं लागेल? मनात जे येईल ते सांगा. चुकीचं असलं तरी चालेल. डिनॉमिनेटर सेम करायचा, छेद समान करायचा. म्हणजे थोडक्यात काय करायचं? असं दिसलं ना, तिरकस गुणाकार करायचा. क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करतात? हे असं, पहिल्यांदा या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा, मग या दोघांचा गुणाकार करायचा, आणि मग या दोघांचा पण गुणाकार करायचा. कळालं का? कळालं का? पहिल्यांदा या दोघांचा गुणाकार, मग या दोघांचा, आणि मग या दोघांचा. कुठल्याही संख्येला एकाने गुणल्यावर उत्तर तेच येतं का बदलतं? मग या दोघांचा गुणाकार केला, 1 गुणिले ही संख्या, तिरकस गुणाकार, तर उत्तर तेच येईल. x प्लस 5 मध्ये प्लसचं चिन्ह आहे. या दोघांचा गुणाकार, कुठल्याही संख्याला एकाने गुणलं तर उत्तर तीच संख्या आहे. आणि नंतर या दोघांचा गुणाकार, x कंसात x प्लस 5 बरोबर 1/6. ही स्टेप लक्षात आली का? नक्की. आता थोडंसं नीट व्यवस्थित लिहून घेऊ. x अधिक x किती x झाले? 2x प्लस 5 अपॉन x ने x ला मल्टिप्लाय केलं x², x ने 5 ला मल्टिप्लाय केलं 5x बरोबर 1/6. आता कसं सोडवाल हे? तेच परत असं दिसलं की काय करायला सांगितलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. बरोबर की नाही? असं दिसलं की क्रॉस मल्टिप्लिकेशनच, दुसरं काहीच नाही.
म्हणजे या दोघांचा आणि या दोघांचा गुणाकार. थोडासा हळू लिहितो. 6 कंसात 2x + 5 इज इक्वल टू 1 कंसात x² + 5x. हे कळालं का? क्रॉस मल्टिप्लिकेशन. बाहेरच्या संख्येने आतल्या संख्येला गुणून घेऊ. 6 ने 2 ला गुणलं 12x, 6 ने 5 ला गुणलं 6 पंचे 30. कुठल्याही संख्येला एकाने गुणल्यावरती उत्तर तेच येतं ना, म्हणजे उत्तर येईल x² + 5x. करेक्ट का? ही जी साईड आहे, हे दोघं आहेत, हे दोघं आपण तिकडे घेऊन जाऊ, म्हणजे त्यांचं चिन्ह चेंज होऊन जाईल. म्हणजे इकडे फक्त किती उरेल? 0 उरेल. आपण काय करू? हे सगळे तिकडे घेऊन जाऊ. म्हणजे इकडे उरला 0 बरोबर x² + 5x. हा प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय झालं? मायनस. हा प्लस आहे, तिकडे गेल्यावरती मायनस झाला. मग जरा नीट व्यवस्थित लिहून घेतो. आधी x², हा प्लस, हा मायनस, प्लस मायनस. मग 12तून 5 गेले 7. मोठ्याचं संख्येचं चिन्ह द्यायचं आहे ना. मोठी संख्या कोण आहे? 5 का 12? 12चं चिन्ह काय? म्हणून उत्तर येईल -7x -30 इज इक्वल टू 0. हे लक्षात आलं का? कोणाच्या पल्ल्यात नाही पडला कार्यक्रम. लक्षात आलाय व्यवस्थित? पुढे आता हे सॉल्व्ह कसं करायचं? माझ्याकडे जागा नाहीये म्हणून मी इकडे लिहायला सुरुवात करतोय. मला वाटतं 30चे असे फॅक्टर करायचे की त्याची सबस्ट्रॅक्शन 7 आली पाहिजे. अशा दोन संख्या सांगा की त्यांचा गुणाकार 30 आहे आणि वजाबाकी 7 आहे. 10 त्रिक 30. 10तून 3 गेले, किती उरले? 7. मोठ्या संख्येला कोणाचं चिन्ह द्यायचंय? मधल्याचं. बरोबर की नाही? म्हणजे मग आपल्याला कसं लिहावं लागेल? आपल्याला आता लिहावं लागेल x² -10x + 3x -30 इज इक्वल टू 0. ही कन्सेप्ट लक्षात आली का? नक्की? बर. मग आता ही पहिली जोडी, ही दुसरी जोडी. पहिल्या जोडीतून काय कॉमन निघेल? x. म्हणजे इथे किती उरेल? x -10. हा ब्रॅकेट आणि तिसरी संख्या चेक करा. काय एक्स्ट्रा दिसतंय तिसऱ्या संख्येत? +3. मग बाहेर काढला +3, म्हणजे तिकडे उरला x -10 इज इक्वल टू 0. मग देअरफॉर पहिला ब्रॅकेट आला x -10 आणि दुसरा ब्रॅकेट आला x +3 बरोबर 0. आणि म्हणून x -10 बरोबर 0 किंवा इंग्लिश मध्ये लिहायचंय ऑर x +3 बरोबर 0. हा मायनस आहे, तिकडे जाऊन काय होईल? प्लस. हा प्लस आहे, तिकडे जाऊन काय होईल? मग देअरफॉर x बरोबर 10 और x बरोबर -3. तुम्हाला काय वाटतं यातलं कुठलं उत्तर पॉसिबल नाहीये? 10 का -3? कारण काय लिहाल? आधीच्या उदाहरणात शिकवलंय, आत्ता वाक्य सांगा. बरोबर, एज हे नेहमी पॉझिटिव्ह असतं. मग आता हे वाक्य कसं लिहिशील इंग्लिश मध्ये? हेच वाक्य इंग्लिश मध्ये सांगा कुलकर्णी आणि सेमीवाल्यांनी. वय हे कायम धनसंख्या असते. x कॅनॉट बी इक्वल टू -3. हुशार. मराठीत काय वाक्य सांगाल? वय हे कायम धनसंख्या असते आणि म्हणून x बरोबर x कॅनॉट बी इक्वल टू -3. कळालं का? बरं, मी सांगितलेलंच वाक्य आलं पाहिजे का तुमच्या भाषेत लिहिलं तरी चालेल? थोडक्यात समोरच्याला कळालं पाहिजे ना तुमचं काय म्हणणं आहे ते. बरोबर, पण हे दोन्ही वाक्य सोपे आहेत. असेच लिहा. एज इज ऑलवेज पॉझिटिव्ह, देअरफॉर x कॅनॉट बी इक्वल टू -3. मराठीत लिहायचंय वय ही धनसंख्या असते किंवा x हे वय आहे आणि म्हणून x कॅनॉट बी इक्वल टू -3. इथे ते वाक्य येईल आणि म्हणून x बरोबर किती येईल? 10. x कोणाचं वय मानलंय आपण? किशोरचं वय 10 आलं तर विवेकचं वय किती येईल? 15 येईल का? तो त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे ना. मग तुम्ही पुढच्या वेळीच लिहिणार देअरफॉर म्हणून किशोरचे वय बरोबर 10 वर्ष. इंग्लिश मधलं आल्यांनी इंग्लिश मध्ये लिहाल आणि विवेकचे वय बरोबर 15 वर्षे. कन्सेप्ट कळाली का? चला कंप्लीट करा.